महिरावणी आश्रमशाळेत जागतिक आदिवासी दिन साजरा. महात्मा फुले बहुउद्देशीय संस्था संचलित जिजाऊ प्राथमिक, सावित्रीबाई फुले माध्यमिक व अहिल्यादेवी उच्च माध्यमिक आश्रमशाळा महिरावणी या विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमानिमित्त आदिवासी नृत्य, गीत सादर करण्यात आले. सर्व मुलांनी उत्साहाने भाग घेऊन जय आदिवासी ह्या घोषणा देत परिसर दुमदुमून टाकला. काही विद्यार्थी व शिक्षकांनी बिरसा मुंडा व इतर आदिवासी हुतात्म्यांविषयी भाषणे केली. तत्पूर्वी आदिवासी हुतात्म्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रमुख पाहुणे म्हणून असलेले त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे निरीक्षक शेवाळे साहेब यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन करताना शालेय जीवनात कला, क्रीडा व अभ्यास हे घटक लक्षात घेऊन जागतिक पातळीवर उडी घेऊन आपल्या कुटुंबाचे, गावाचे तसेच देशाचे नाव उज्ज्वल करा असे उद्गार काढले. अपर आयुक्त कार्यालयातील निंबा कापडनीस, सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिक्षण यांनी त्या शाळेतील मुलींच्या उपस्थितीचा उच्चांक पाहून नारी शक्तीबद्दल गौरव उद्गार काढले. ते म्हणाले की ह्या शाळेला नाव जिजाऊ, सावित्रीबाई, अहिल्यादेवी अशी क्रमशः नाव आहेत आणि प्रशासन चालवत असलेल्या मुख्याध्यापिकाही नारी शक्ती आहेत. म्हणून मला अभिमान वाटतो की ही शाळा फक्त मुलींसाठी असायला हवी होती असे वाटते. प्रसंगी आदिवासी विकास निरीक्षक संजय जाधव तसेच शिक्षण विस्तार अधिकारी सुनील नेरकर, आदिवासी विकास निरीक्षक डी.के. राव यांनी मार्गदर्शनपर भाषणे केलीत. या कार्यक्रमात संस्थेचे सचिव अशोकजी माळी, अध्यक्ष निर्मलाताई माळी, उपाध्यक्ष हिमांशुराजे माळी, खजिनदार विद्याताई पाटील तसेच मातोश्री सुशीला माय व शोभाताई वाघ, सुरेश खांडबहाले उपस्थित होते. जिजाऊ आश्रमशाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती ज्योती पाटील व सावित्रीबाई फुले आश्रमशाळेच्या मुख्याध्यापिका सौ वैशाली बर्वे यांनी प्रास्ताविका भूतप्रमुख पाहुण्यांचा सत्कार केला. सूत्रसंचालन श्री अमोल बैरागी यांनी केले. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.